उघड्यावर असलेल्या डीपीमुळे लागली आग. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे दिनांक 2 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तलाठी कार्यालयाजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली. उघड्यावर असलेल्या वीज वितरण केंद्राच्या डीपी ठिकाणाहून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार धानोरा गावातील डीपी पूर्णपणे उघड्यावर असून सध्या 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमान आणि उष्ण हवामानामुळे डीपी जवळील ठिणगी स्पार्किंग होत आहे. त्यामुळे जवळच असलेले वाळलेलं गवत पेट घेत असून त्याचं रूपांतर आगीत होत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. दिनांक 2 रोजी लागलेल्या आगीने काही काळ गंभीर स्वरूप धारण केलं. त्यावेळी जोराचा वारा असता तर संपूर्ण गावाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र वारा नसल्यामुळे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या वेळेवर आगमनामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी राळेगाव वीज वितरण कार्यालयाने तातडीने लक्ष देऊन गावातील सर्व डीपी सुरक्षित पद्धतीने बंदिस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे. सिटी इंडिया न्यूज साठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर.